नाही ते सेम तुम्ही जे GIPचं दिलं होतं तेच म्हणताय का? तोच. पण हा चिखलोलीचा मला डिमार्केशन पाहिजे होता. नाही मॅडम, चिखलोली कुठं? हा चिखलोली एरिया नाही, जांभिवली आहे ना, तिकडचं. जांभिवलीचाच आहे ना. मग ते पूर्ण हा जो पूर्ण कॅचमेंट आहे हा पूर्ण जांभिवलीचा आहे, जांभिवली आणि आपला चिखलोली डॅमचा आहे. तर त्यामुळे आपण हा ॲज अ चिखलोली डॅमला सप्लाय करणारा पाणी आणि तिथे होणारा प्रदूषण आणि तिथे हा जो कंपनी आहे ना, हा कंपनी सोडतोय पूर्ण, हा कंपनी पूर्ण केमिकल सोडतोय तिथे आणि चालूच आहे कंपनी. ते म्हणतात की आम्ही क्लोजर दिलंय. हा कंपनीचं नाव काय आहे? आर के इंजिनिअरिंग. आणि हाच पूर्ण पाणी सोडतं आणि अजूनही चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा बंद आहे. तर पात्यांनी काय उभं राहून इथे बघायचं की कुठे बंद आहे, क्लोजर दाखवायचं ना, कुठे क्लोजर आहे आर के इंजिनिअरिंगचा. पूर्ण आवाज येतोय तिकडनं. पाणी जसं ते सोडतायत आम्ही तसं हे बघा ओपनच आहे आणि पाणी सोडताना पण आम्हाला दिसतंय की जेव्हा सोडताय पंपिंग करताय तर. आणि यांना इथपर्यंत आतपर्यंत सेन्सिटिव्ह झोन आहे पूर्ण आणि 100 मीटरचा पण डिस्टन्स नाही आहे त्या ओढ्याकडनं. मग यांना एवढा एक्सपान्शनला कसं काय दिलं गेलं आहे? नाही जुनामध्ये जे एक्सपान्शन पण केलं ते सुद्धा दिसतंय. नवीन वॉल एक्सटेन्शन जे झालेली आहे ते कसं काय परमिशन दिलं गेलं आहे? आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट पण काही आक्षेप घेत नाही का? हा फॉरेस्ट एरिया आहे ना पूर्ण. हां, तर फॉरेस्ट एरिया आहे बघा. हा जो मी एक्सटेन्शनचा बोलते हा एक्सटेन्शन, हा एक्सटेन्शन जो आहे ते त्यांना कोणी परमिशन दिलं आहे? मग तुम्ही का त्यांना अलाउ करताय ते असं गोष्टी? हां, थांबा इथं थांबा, कुठं जाणार नाही गाडी. आता मला सांगा, हा जो एक्सटेन्शन पार्ट इझिली दिसत आहेत की किती एक्सटेन्शन केलं गेलं आहे. तर ह्याच्यासाठी MIDC काय ॲक्शन घेणार? आणि असं जो ओढा नाला आहे ना, मी बघितली, दीज आर ऑल सेन्सिटिव्ह एरियाज आणि खूप सारे ओढे नाळे असे छोटे छोटे झरे वगैरे आहेत जे आपल्या ह्या छोटी नदीला सपोर्ट करत आहेत. हां, आणि हे बघा एक्सटेन्शन कुठून तिकडनं जाता येतं? नाही येणार आपल्याला, इकडनं थोडंसं दिसेल ना. कुठून म्हणताय? चला बघूया. पण तुम्ही मला सांगा, आता हे आम्ही दाखवल्याशिवाय होणार नाही का? हे एक्सटेन्शन ह्यांचं कसं काय असं हे एक्सटेंड करायला एवढा दिला आहे बघा इथून इथपर्यंत. हां, नोटिसेबल आहे, किती नोटिसेबल आहे. मग आपण का ॲक्शन घेत नाही? हां, हे नुसतं गाडी बिडी सगळं असतं सगळं तुम्हाला. तर तुम्ही सॅम्पल ॲनालिसिस करायला का नाही करत? तुम्ही दोघे जोडीने हे फिरताय कधी पण. मला सांगा, ह्याच कंपनी आहे आणि आता जाऊन बघा चालू आहे की नाही आमच्यासमोर. हां, तुम्ही यालाच दिलं आहे क्लोजर ऑर्डर. हां, जाऊन बघा ना मग. हां, नाही कसलं वॉटर डिस्कनेक्शन? जा ना तुम्ही तिकडे जिथे जाऊन आलो आम्ही. आत्ताच तुम्हाला बोलवत होती, तिथे जात नाही तुम्ही, इथे येऊन उभं राहता आणि तुम्ही घ्या ना सॅम्पल जाऊन. हे तुम्ही एकाने जाऊन दाखवा. हे गार्ड आहेत, हां, इरिगेशन डिपार्टमेंटचे गार्ड आहे. तुम्ही यांच्यासोबत जा आणि सॅम्पल घ्या ना आणि बघा ती कंपनी बंद आहे की खुल्लं आहे. इथूनच आता मिळेल, इथूनच तुम्हाला मिळेल मिस्टर पताने, इथूनच मिळून जाईल. हे इथूनच आहे, आम्ही इथेच होतो. असं सगळे करतात जसं आमच्यावर मेहरबानी आहे. RO फोन उचलत नाही, SRO जवाब देत नाही. त्यांना पत्र दिलं गेलं आहे मेंबर सेक्रेटरीकडनं की स्नेहल दोंदे मॅडमला तुम्ही पूर्णपणे हे कोऑपरेट करायला पाहिजे. अंबरनाथला करताना त्या टेक्स्टाईल युनिटला सुद्धा बंद केला नाही आहे. हां, तुम्ही त्या दिवशी होते ना सोबत. तुम्ही लोक नुसतं फील्ड ऑफिसर म्हणून काय उपयोग मग? जर हे सगळं काम होत नाही, बंद होत नाही आणि नुसतं नदीला नाला म्हणून घोषित करता, मग कसं जायचं? पुढे कोणी असेल? हां, ते लोकेशन इथं दाखवतो तुम्हाला. आम्ही याच्या बाजूला येऊन गेलो. इथं रेंज मिळत नाही ना. म्हणजे तुम्ही बघा आता डिस्टन्स बघा. तुम्हाला म्हणते MIDCनी डिस्टन्स किती आहे नदीच्या आणि हा याच्या, आणि काय म्हणतात नॉर्म्स काय म्हणतात, ॲटलीस्ट 100 मीटर्स अवे. हां, तर आता मला सांगा, हा इथपर्यंत कसं काय आला एवढा एक्सटेंड करून? याला अलाव कसं होतो? हां, आणि चला हात दे मला भाऊ, मला हात दे.
हरे कृष्ण. हं? नाही ठीक आहे, पुढे जाऊन आपण घेऊ. चला तुम्ही पुढे चला, मग मला घ्या. तुमच्याकडे सॅम्पल घ्यायला काही आहे का? आपण बघायला नुसतं ते घ्या ना जरा, बॉटल बिटल काहीतरी आहे का? हे घ्या. जाता येतं तिथे? यांना जाता येईल का सॅम्पल घ्यायला त्या जागेवर? खालून जाता येते ना रे? नाही खालून असं गेल्यावर त्यांना भेटेल ना नदीवरून. बघूया. हो मिळेल ना, ती जरासं नॅरो आहे ना. हे धर, मला हात धर. भेटणार रे. हां तिकडून जाऊ रे. तिकडनं चांगलं होतं माहिती आहे का? तुम्ही तिकडनं यायला पाहिजे होतं. तुम्हाला हसायला येते ना माझ्यावर की मी अशी येते आणि असं बघते. पण त्यापेक्षा ना नाही, पण तुम्हाला जर आम्ही तिकडनं बोलवत होतो, तुम्ही तिकडनं आले असते, तुम्हाला सॅम्पल घेता आला नाही. पण हे बार तुम्हाला सांगतायत की कुठे यायचं, ते तुम्ही बघतच नाही. पाठीमागे बोलले आम्ही ह्या लोकेशन इथे येऊन आम्ही इथे थांबलो बराच वेळ. नाही पण तुम्ही सॅम्पल घ्या फक्त. माझं एवढंच आहे, आज घ्या माझ्या समोर, आज घ्या. कारण तुम्ही म्हटलं की क्लोजर ऑर्डर दिला आहे, पण चालूच आहे डेली. आणि ती आता पण बाई जिथे ते माझ्याकडे व्हिडिओ सर्व आहे, त्या बाईंचा मी आता व्हिडिओ घेतला. ते म्हणे रोज ते बसतात कपडे धुवायला, कधी पिवळा पाणी, कधी लाल पाणी, कधी काळा पाणी. त्यांच्या म्हणणं 3-4 कंपनीचं आहे तिथे पाणी सोडलं जातोय. आणि असं आहे बाबा, आम्ही सर्व बघितलं. आणि परमिशन कसं दिलं गेलं या सगळ्याला? तुमच्या NOC आहे का? तुम्ही पाहिलं का त्यांच्याकडे NOC आहे म्हणून? नाही पण हे एक्सटेन्शनचं कोणी परमिशन दिलं? तुम्ही दिलं का हे एक्सटेन्शनचं परमिशन? मग ते असंच झालं का हे बांधलं आणि तुम्हाला दिसत नाही का? प्रॉब्लेम तर असंच आहे ना. स्नेहल दोंदे मॅडमनी काही प्रश्न विचारला तर सगळ्यांना हे सगळं चुकीचं, सगळं चुकीचं. चला धरा चला. पण चढताना होईल का आपल्याला? हां पण तिथपर्यंत जाता येतं का? नाही ना. ते बघा जरा, कारण यांना ॲटलिस्ट ते केमिकलचं दाखवून द्या. कारण ते म्हणत होते बंद आहे आणि मला दाखवायचं होतं. आणि एक लक्षात ठेवा, आता आपण उभे आहोत ओरिजिनला, म्हणजे जी देते सप्लाय पाणी आपल्या चिखलोली डॅमला. ही वन ऑफ द सोर्स. हां आणि ह्या एरियामध्ये जर असं ओरिजिन प्लेसलाच असे कंपनीज वगैरे आहे आणि ते असे प्रदूषण करतात, मग ती जाते रिझर्वायरला. आणि रिझर्वायरमध्ये आत्ताच आम्ही ट्रीटमेंट याला जाऊन आलो, तिथे क्लोरिनेशन आणि सेडिमेंटेशन. तुम्ही केमिकलवाले, तुम्हाला माहीत आहे क्लोरिनेशन आणि सेडिमेंटेशननी केमिकल्स जाणार का? पूर्ण पॅथोजन सगळं जाणार का? मग याचा अर्थ आपण सगळं सप्लाय देतो आहे पाणी, ते प्रदूषित पाणीच जातो आहे. मग याचा अर्थ पब्लिकशी आपण खेळतो आहे. मग का? म्हणून मी यांना विचारलं की ते जेव्हा कंप्लेंट आला तेव्हा आपण सॅम्पल ॲनालिसिस घेतलं, पण त्याच्यानंतर का नाही कंटिन्युटीमध्ये की आता साफ येतोय की नाही पाणी, हा पण आपलं लक्ष असायला पाहिजे. नुसतं आपण म्हणणार नोटिफाईड. किती वेळा घेतला? 2 वेळेस घेतला आम्ही. 2 आज जर ऑगस्टमध्ये इरिगेशनचं पत्र आल्यानंतर आम्ही नंतर परत घेतलं. पण का असं व्हायला पाहिजे की कंप्लेंट केला, इरिगेशनवाल्यांनी सांगितलं, पण तुम्ही का नाही करणार? त्यांचा प्रोटोकॉल आहे मॅडम. मला समजते, ठीक आहे प्रोटोकॉल जर आहे, तुम्ही मला सांगा. नाही पण तुम्ही मला सांगा, प्रोटोकॉलला सोडून आपण पब्लिकसाठी काही विचार करणार की नाही करणार? प्रश्नच नाही मॅडम. मग आता जर तुम्ही म्हणताय क्लोजर आहे, मी सांगते की चालू आहे, तुम्ही जाऊन आता बघत का नाही आहे की क्लोजर केलं तर चालूच आहे? हां पण ते आमच्यासाठी का? मी तिकडनंच बार सांगते इट इज ऑलरेडी चालू. तुम्ही जेव्हापासून उभे होते तर जाऊन बघायला पाहिजे होता की चालू आहे की नाही. हां आणि त्यांच्या तुम्ही ETP STP बघितलं का? STP आहे की ETP आहे? सॉरी STP नाही, ETP CTPला आहे की ATPला आहे? ही ह्याचं काही आहे कनेक्शन? ह्याचं CTPला जातं. CTPमध्ये त्या दिवशी दाखवून दिली, त्याच्यात परफॉर्मन्स एफिशियन्सी काही नाही आहे. चेंबर बांधलेलं आहे पण हा CTP नाही. हा ह्याची कंडिशन 0 मग स्वतःच्या ZLDच्या आहे. मग ZLDमध्ये एवढा घाण जातो, मग ZLD कसला झाला हो? हां त्याच्या स्वतःच्या सर्क्युलेशनमध्ये असायला पाहिजे. हां तर जर ते म्हणतात ZLD, दॅट इज नॉट अ ZLD ॲट ऑल. आत्ताच मी तिकडनं दाखवून दिले. बऱ्यापैकी कंपन्यांना ZLD कन्झ्युम केलेले आहेत. अरे पण ZLDचा अर्थ काय? नाही मॅडम ऐका ना, CTPला अजून कोणी जोडलेलं नाही. ऑथराईज जेवढं कनेक्शन आहे समजा 5-10 लोकांनी जोडलेले आहेत आतापर्यंत. तेवढं पाणी CTPला जरा कोणी जाऊन जरा आणून देऊ शकतात. आपण सॅम्पल घेतलं होतं ना, आपण ग्लासमध्ये घेतलं ते. हां मग कोणाला सांगून ते सॅम्पल आणता आलं तर जा तुम्ही घेऊन या. मग तिथे आहे, तुम्हाला पूर्ण अशी फोर्समध्येच पाणी जाताना दिसेल.
असंच फोर्स आहे. नाही दाखवतील ना मग आम्हाला. चला, आम्ही घेऊन टाकतो सॅम्पल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. एक कोणीतरी जा त्यांच्यासोबत, एक राहू दे आमच्यासोबत, जाऊन ये नाही तर त्यांना देऊन ये. हां MIDC इंडस्ट्रीमध्ये. चलो. बडे तुम्ही यांच्याबरोबर जाऊन सॅम्पल घ्या, फोटो घ्या तिथले.